भगवान जाधव यांच्या शुभ हस्ते. चला टीम निसरे फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. येस गणेश सूर्यवंशी. समोर राजेश कुराडे, भरत कुराडे सारखे चांगले बॅटर होते आणि सामना तिथून देखील तुमच्या बाजूने 50-50 होता, परंतु तुम्हाला दुसरं षटक दिलं. चांगली गोलंदाजी आणि उंचीचा चांगला वापर केलात. काय सांगाल? काय नाही सर, टीमने विश्वास ठेवला माझ्यावर. टीमचा आभार मानतो मी, कारण अगोदर माझ्या 2-3 टुर्नामेंट खराब गेलेल्या, पण टीमने माझ्यावर विश्वास ठेवला. टीमचा आभार मानतो. पाटण तालुक्यामध्ये एवढ्या चांगल्या स्पर्धा होतात आणि आज सनपूर गावची स्पर्धा आहे. सर्वोत्तम आयोजन, तुम्ही एन्जॉय करता खूप. शोभाबोधचं आयोजन म्हणजे टॉपचंच. थँक्यू सो मच. वेल बोल्ड गणेश, खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. मायक्रोफोनवरती आशिष चोरगे सरांना ऐकूया. धन्यवाद. चला धन्यवाद. सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आई विठलाई देवी चषक 2025 मध्ये. जाऊया पुढील मॅच कडे, जिथे आपण पाहायला गेलं तर एका बाजूला टीम सोमाई देवी निसरे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहायला गेलं तर टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स बासुली, या दोन संघांमधली ही लढत मात्र पाहायला मिळते. तुला नंबर पाठवला ना तुझ्या याच्यामध्ये? पहिल्या बॉलवरती आपण जर पाहिला गेलं तर व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि पंचांच्या माध्यमातून यानंतरची मॅच असेल आई मळाई देवी कुसरूड आणि त्यांच्या विरोधामध्ये आई विठलाई देवी शिरड, या दोन संघांमधली ही लढत मात्र पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेने. पुढचा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये. डिक्लेअर स्वरूपाची एकच धाव येईल. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळेल. दोन्ही टीम यानंतर तयार राहायचंय. कुसरूड आणि शिरड या दोन संघांमधली ही लढत असेल. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली आणि त्यांच्या विरोधामध्ये सोमई देवी निसरे. बिग हिट केलाय. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर. चेंडू करतोय 6 धावांसाठी हवाई सफर. षटकार. सन्माननीय आदरणीय अभि जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. अभि जाधव साहेब त्यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आणखीन एक जबरदस्त स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय 6 धावांसाठी. षटकार. अभि जाधव साहेबांचा यशोचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेऊयात. अभि जाधव साहेब. सिंगल आली आहे. सलगचे 2 षटकार अगदी अप्रतिम असे आशिषच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळाले. पॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. तिथे एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथे होईल का नाही थांबवलं. एका धावेवरती मानलंय समाधान. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. ते म्हणजे 16 या धावसंख्येवरती 16.
पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या झाली ती 16. थोडस मॅच स्पीडअप करायची विनंती असेल. अकुटब्याचा बॉल ऑन साइडला वळवलाय. अडवण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने मात्र केला गेला, परंतु अगदी ओम याचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ही सर्व यंग टॅलेंटेड खेळाडू आज या मॅच मध्ये मात्र पाहायला मिळते. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेलेत, परंतु बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. सिद्धेश देसाई साहेबांना विनंती करेन की अभि जाधव साहेबांचा यशोचित सन्मान आपण करायचा आहे. अतिरिक्त उसळी घेणारा हा बॉल व्हाईट बॉल. बिग हिट केलाय, ऑन साइडला फेकून दिलाय, साधा बंसडी षटकार येतोय. जबरदस्त स्ट्रोक. डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळाला आणि ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी सुरू आहे, एक मोठा फटका आला, त्यानंतर कमबॅक केलं या बॉलवरती. आपण जर पाहायला गेलं तर हाही बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, फेकी केली जाते. अगदी आपण जर पाहायला गेलं तर चांगली फेकी, एकच धाव प्राप्त होते, सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसबेल जाऊन पोहोचेल. 32 या धावसंख्येवरती षटकाची समाप्ती झाल्यानंतर टीमची धावसंख्या 32 या धावसंख्येवरती धावफलक. सन्माननीय आदरणीय जयेश जाधव गुंड्या आणि रोहित जाधव तात्या इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आई विठलाई देवी चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. उत्कृष्ट फलंदाज बॅट सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आली रोहित जाधव तात्या, आणि उत्कृष्ट गोलंदाज क्षेत्ररक्षण सौजन्य दिलंय अर्थातच जयेश जाधव गुंड्या यांच्या माध्यमातून हे सौजन्य देण्यात आलं. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. परंतु त्यांचं स्वागत अगदी षटकाराने केलंय. ऑन साइडला वळवलाय आणि क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर बॉल चाललाय अलोंग द कार्पेट, अगदी गुदगुल्या करत जमिनीला. बॉल सीमा पार येतोय तो चौकार.
बिग हिट. अगदी आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा मात्र हा षटकार पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका. अठ्ठेचाळीस धावसंख्या धावफलकावरती लागल्यात. बॉल हवेत आहे. कॅच होणं कुठेतरी महत्वाचं आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. टीमचे 50 धावा कंप्लीट झाल्यात. हा बॉल, ही लेन खूप चांगली होती. नेक्स्ट मॅच एका बाजूला कुसरूड टीम शिरळ. नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचं आहे. संकेत अगदी आपण जर पाहायला गेलं तर 34 धावांवरती, वैयक्तिक 34 धावांवरती खेळतोय. जिथे आपण पाहायला गेलं तर अर्धशतकासाठी अजूनही त्यांना 16 धावांची गरज आहे. परंतु आपण जर पाहायला गेलं तर अंतिमचं षटक आहे आणि अंतिमच्या षटकामध्ये वैभवला बोलवलं गेलंय. पहिलाच बॉल, नो बॉल, नो +1. 2 धावा. अगदी विकेटच्या बाहेर पिचिंग झाली बॉलची. फ्री हिट असेल. ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न खूप चांगला स्टॉप तिथे केलाय. एकच धाव मात्र प्राप्त होईल. नो दिलाय का? आपण नो असेल ना, नो असेल ना, फेकीचा नो असेल ना. पॅनल्टीच्या 5 आहे पण नो आहे का? नो आहे ना. येस, मग पॅनल्टीच्या 5, नो ची 1 आणि धावून काढले का अंपायर? धावून 1 धाव म्हणजे पॅनल्टीच्या 5 धावा, नो ची 1 आणि धावून काढलेली 1, टोटल 7 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होतील. तिथे उसळी घेतली. जबरदस्त बॉल आणि तिथे फेकी केली गेली आणि फेकी खराब पाहायला मिळाली. एक्स्ट्रा धावा, टोटल 3 धावा धावफलकावरती ऍड होईल. साठ धावा धावफलकावरती लागल्यात. 66-0. जबरदस्त स्ट्रोक. हा षटकार आलाय. जबरदस्त फटका. 6 धावा मात्र मिळतील. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झाला आणि क्षेत्ररक्षक आहे अडवण्याचा प्रयत्न तितका चांगला पाहायला मिळाला. फेकी केली गेली आणि आणखीन धावांचा ओघ वाढवला जातोय.
टोटल 4 धाबा. आतापर्यंतचा हायएस्ट स्कोर आहे हा 72 या सीझनचा आणि ह्या आई विठलाई देवी चषकाचा सर्वात हायएस्ट स्कोर. आणखीन एक जबरदस्त फटका, परंतु डीप मध्ये फिल्डर आहे. कॅच होईल का? आणि हो, आता शेवटी कॅच झाली आहे. संपले ना ओव्हर संपली का? पहिला डाव समाप्त झालाय आणि एकदा जोरदार टाळ्या. 41 धावांची बहारदार खेळी जबरदस्त संकेतच्या पाठमधून मात्र पाहायला मिळाली आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 72 आणि 73 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. ते म्हणजे टीम अर्थातच ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली या संघाने. नेक्स्ट मॅच आपण टॉस घेऊया. जोडले जातात लव जाधव सर. आणि एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात. ह्या सीझनचा आणि ह्या पर्वाचा सर्वाधिक उच्चांक स्कोर गाठणारा संघ अर्थातच आई विठलाई देवी चषकामध्ये आपण जर पाहायला गेलं शुभम देसाई आणि हितेश देसाई आणि त्याचबरोबर सुनीलजी पाटील साहेब हे देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. दोन्ही टीम चला या टॉस साठी कॅप्टन आई माळेदेवी कुसरुण, आई विठ्ठलाई देवी शिळ, दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी. शिळचे कॅप्टन थोडं फास्ट या प्लीज. थोडासा वेळेचे निर्बंध आहेत आपल्याला कारण हलकासा पाऊस देखील येतोय. ही मॅच 20 चेंडूंची असेल, लक्षात घ्या. कुसरुणचे कॅप्टन आलेले आहेत. हलकासा पाऊस आहे ना, त्याच्यामुळे आपण वरती घेऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्टेजवरती. 20 चेंडूंची लढत असेल, लक्षात घ्या. दोन्ही टीम 5 चेंडू एक गोलंदाज हाताळेल म्हणजे 20 चेंडूंचा तुम्हाला एक डाव 20 मिनिटं 15 मिनिटं तुम्हाला दिलेत. टॉस करा ना. येस या प्लीज. येस चेतन जाधव. चेतन दादा या आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेक घेत आहोत. VCC चे कर्णधार या. शुभम दादा देसाई, वेलकम सागर. चला या प्लीज टॉस साठी. येस हेड अँड टेल. 20 चेंडू 4 गोलंदाज आणि 15 मिनिटं. ठीक आहे, 5 चेंडूंचा 1 षटक. शिळे संघ कॉल करेल. हेड कॉल केलाय. टेल इट इज. थँक्यू सो मच. टॉस जिंकला आहे माळेदेवी कुसरुण. बॅट फर्स्ट. अगदी या टेनिस संगम सुरू झाला आहे, परंतु पावसामुळे आपण ही रबर बॉलवरती खेळवतोय स्पर्धा. संपूर्ण स्क्वॉड आहे. हो आहे. आणि या वर्षीचं कसं वाटलं अगदी तुम्ही खेळत आहात पाटण तालुका क्रिकेटमध्ये आणि ज्या प्रकारचे आपण आयोजन पाहतो? आयोजन तर मस्त आहे. आम्ही फर्स्ट टाइमच आमची इथे एंट्री आहे. सागर खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तुम्हाला बॉलिंग करायची आहे. बॅटिंगचा निर्णय घेतला आई माळेदेवी कुसरुण. टॉस जिंकल्यानंतर आणि या गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय आई विठ्ठलाई देवी शिळ. धन्यवाद.
मॅचला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल डॉट बॉल आला. अजितच्या माध्यमातून गोलंदाजीमध्ये पहिलं षटक हाताळतोय रोहित आणि सत्यजित. ही सलामीची प्रारंभिक जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, जिथे आपण पाहायला गेलं तर लक्ष मोठं आहे. 73 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावफलक आपण जर पाहायला गेलं तर संघाचं खातं आणि अकाउंट ओपन होत असताना मात्र पाहायला मिळतंय, जिथे आपण बघितलं तर मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे टीम निसरे संघाला. अगदी आपण जर पाहायला गेलं तर लेग स्टिक वरती मारा केलाय. 5+1 टोटल 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धावा स्कोर कार्ड वरती ऍड होत असताना मात्र पाहायला मिळतं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 या धावसंख्येवरती. मॅच स्पीडअप करा थोडीशी. हो इथे काठी काढली आहे, दांडी केली, गोल, फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ड. नवीन बॅटर पाठवायचंय, विनंती करेन लगेच नवीन बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्ह केलाय. आणि जिथे आपण पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त एकच पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या झाली ती म्हणजे 4. चार धावा धावफलकावरती लागल्यात. आणखीन एक चांगला बॉल सुशांतच्या माध्यमातून. मात्र ही गोलंदाजी थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे, वेळेचा निर्बंध आहे, वेळ कमी खर्च करायचा आहे. मॅच स्पीडअप करा थोडंसं. फुल टॉस बॉल होता, बायच्या स्वरूपात मात्र ही धाव धावफलकावरती ऍड होईल. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. अंपायरला पाणी पोचवणं जरा आहे का, पाणी पाहिजे.
मोठी बॉटल घेऊन जा की. नो बॉल आहे. चांगला बॉल, फ्रीडचा बॉल होता. प्रॉपर बॅट वरती आला नाहीये, परंतु बीट करून पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. चांगली गोलंदाजी. स्पीडअप घ्यायचं थोडंसं, कारण बघा वेळेचा निर्बंध आहे. अजून 5 ते 6 मॅचेस आपल्या पेंडिंग आहेत, त्यामुळे विनंती करेन थोडंसं घाई करा मित्रांनो. यॉर्करचा प्रयत्न होता. लोअर फुल टॉस चेंडू. एकच धाव. 7 धावा फलकावरती लागल्यात. 7 ऑन स्कोर कार्ड. नो बॉलचा इशारा अंपायरचा. बाद होईल ना, 2 झाले त्याचे. 2 झाले त्याचे. झाले ना बाद होईल. 2 झाले. 2 बिमार हाताळले. 2 बिमार हाताळलेत आतापर्यंत त्यांनी. स्पीडअप घ्यायचं थोडस. काही शुभ सन्मान आम्ही घेत आहोत. सर्व मान्यवरांना विनंती असेल. चांगला बॉल तिथे पाठीमागे चाललाय. लास्ट बॉल आता. डॉट बॉल आहे. डॉट बॉल आहे. फिल्डिंग चेंज नाही केली, फक्त फिल्डर चेंज केलं. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय अगदी मिड विकेटच्या दिशेने. अडवण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने मात्र पाहायला मिळाला. फ्री हिटचा बॉल होता. आणि चेंडू चाललाय गोशंकी क्षेत्रामध्ये. ओव्हरची होईल समाप्ती. थँक्यू सो मच. आपण शुभ सन्मान घेऊया, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेला यूट्यूब सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे. LK डेव्हलपरचे सर्व आदरणीय श्री रविराज जाधव साहेब यांचा सन्मान आम्ही घेत आहोत. या रविराज दादा. माही ग्राफिक्सचे सर्व राहुल दादा जाधव साहेब यांचा देखील आम्ही सन्मान घेत आहोत. त्यांचा देखील विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेला लाभलेलं आहे. आपला देखील मनापासून आभार.
कॉट बिहाइंड द विकेट. अगदी बॅटला ब्रश झाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावतोय. जिथे आपण पाहायला गेलं तर आणखीन एक विकेटचं पतन होत असताना मात्र पाहायला मिळते. तिसरं षटक. लॉफ करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक खूप चांगला स्टॉप तिथे केलाय. 2 धाबा अगदी वेगाने कंप्लीट झाल्यात, परंतु सिंगल डबलने काही होणार नाही. मोठ्या फटक्याची गरज असेल. 73 धावांचा पाठला करायचा आहे. सर्वाधिक धावांचा उच्चांक गाठणारा हा स्कोर मात्र उभा केलाय टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बासोली या संघाने. आणि निसरे संघ थोडासा बॅकफुटला मात्र सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. हुक करण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे डिक्लेअर झोन मध्ये जाईल. जास्त काही मिळणार नाही. एकच धाव प्राप्त होईल. मोठ्या फटक्यासाठी जरू गेले. बॉल चाललाय अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फेकून दिलाय 6 धाबांसाठी. ओव्हरची झाली समाप्ती. प्रणव आलाय गोलंदाजीसाठी. 5 बॉल आणि 53 ते 54 धावांची अजूनही गरज आहे. प्रणवचा पहिलाच बॉल. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव आली आहे. औपचारिकता शिल्लक आहे. आता येणारे 4 बॉल आणि 4 चेंडू आणि 52 धावांची अजूनही गरज. ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न, परंतु काही होणार नाहीये. चला नेक्स्ट टीम मध्ये आई मळाईदेवी कुसरूड आणि आई विठलाई देवी शिरळ टीम आपण तयार राहा. लगेच मॅच संपल्यानंतर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अवांतर धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडेल. थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो. फास्ट घ्यायचं. थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा. खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर झालाय. एकच धाव. सिंगल येईल. शेवटचा बॉल. औपचारिकता शिल्लक. पूर्णपणे हा सामना टीम बाचोली संघाकडे झुकताना मात्र पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग लाईन राहिली आणि ओव्हरची होते समाप्ती. इनिंग समाप्त झाली आहे आणि इथे सामना जिंकला तो म्हणजे ज्योतिर्लिंग स्पोर्ट प्रतिष्ठान बाचोली या संघाने. चला नेक्स्ट मॅच.
कुसूर संघाने टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि टीम शिरळ संघ आपल्याला विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. शुभ सन्मान आम्ही घेत आहोत ग्रामदैवत आई विठ्ठलादेवी चषक 2025 या स्पर्धेच्या दरम्यान शुभम देसाई साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर घेतला जाईल. हितेश देसाई साहेब यांचा देखील आम्ही सन्मान घेत आहोत. सुनील दादा पाटील साहेब, रोहित दादा जाधव साहेब यांचा देखील सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल. मी आयोजन कमिटीला विनंती करेन शुभम दादा देसाई साहेब यांचा यथोचित शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत असताना आज या सनबूर गावच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ग्रामदैवत आई विठ्ठलाई देवीच्या स्पर्धेला महत्त्वाची उपस्थिती. थँक्यू व्हेरी मच. हितेश देसाई साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेत आहोत. चला टीम विठ्ठलाई देवी शिळ क्षेत्ररक्षण लावून घ्या. फास्ट मॅच चालू करा प्लीज. सुनील दादा पाटील साहेब यांचा देखील सन्मान ग्रामदैवत आई विठ्ठलाई देवी चषक 2025 दरम्यान संपन्न होत असताना रोहित जाधव साहेब यांचा देखील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. आणि साहिल देसाई यांचा देखील विशेष शुभ सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर संपन्न होत असताना थँक्यू व्हेरी मच. सर्व मान्यवरांचं मनापासून आभार. चला दोन्ही टीम 12वा खेळाडू या. पहिला चेंडू मात्र अवांतर स्वरूपात हाताळला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक अवांतर धाव जोडली जाते. धावांचा श्रीगणेशा होत असताना टीम आई मळाई देवी कुसरून वैभव आणि त्यांच्या साथीला आहेत सचिन. आपटी बार इथे मात्र फलंदाज आणि एसटी रक्षकाला चकवून चेंडू No+1 या 2 धावा. आकाशदादा जाधव साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम या आकाशदादा. मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हा. फ्री हिट संधी आहे. फलंदाज वैभव चोपदार लोअर फुलटॉस होता. ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनला. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. फेडचा चेंडू चांगला हाताळलाय सागर सूर्यवंशी यांनी. आणि पाठच्या मॅचचा सामनावीराचा मानकरी संकेत या आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न बॅटच्या अगदी बॉटमला लागलाय परंतु चेंडूने अंतर चांगलं कापलंय. कधी कधी क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे फटके तुम्हाला खूप कमी वेळा पाहायला मिळतात. बॅकअप आहे त्यामुळे अवघ्या 2च धावा प्राप्त होतील. या मॅच मध्ये टीम आई मळाईदेवी कुसरून टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करते. एक धाडसी निर्णय म्हणावा लागेल. 6 धावा. फ्लिक करण्याचा प्रयत्न टायमिंग झालं नाहीये परंतु 1 धाव मात्र प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर